6 वर्षांपूर्वीपासून 3 वेळा उद्घाटन केलेलं सोलापूर शहरवासियांना IT पार्क गाजर दाखवून दिशाभूल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. 15 वर्षापासून या मतदारसंघातील नागरिकांना एकदाही तोंड न दाखवता थेट विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सोलापूरकरांना खोटी स्वप्न दाखवून फसवण्याचं काम विरोधी उमेदवार करत आहेत. नागरिकांनी मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी गावठाण येथील देशाभिमान सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत केलं. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, बसवराज इटकळे, प्रकाश जाधव, विश्वनाथ होसाळे, नागनाथ जावळे, जयश्री धप्पाधुळे, सोमनाथ रगबले, वीरेश उंबरजी, सूर्यकांत रमण शेट्टी, अनिल छत्रबंद, गंगाधर झुरळे आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी संपूर्ण शहर उत्तरमध्ये आपल्या वतीनं राबवण्यात आलेत. विरोधकांनी 1 रुपयाचा विकास केला नाही. 35 वर्ष महापालिकेच्या सत्तेत राहून महापालिकेला चुना कुणी लावला हे जनतेला माहिती आहे. प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढून जनतेला धोका दिला. याचा जाब आपण येणाऱ्या निवडणुकीत मतदानातून व्यक्त करावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं. शेळगी, दहिटणे, मित्रनगर या भागात 15 वर्षापूर्वीची परिस्थिती वाईट होती. आमदार विजयकुमार देशमुख यांनी या भागात अनेक सोयी सुविधा आणल्या. हा भाग सुजलाम सुफलाम झाला. स्वच्छ चरित्राचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागे नागरिकांनी उभं राहावं असं आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केलं. दिलेला शब्द पूर्ण करणारे एकमेव राजकारणी म्हणजे विजयकुमार देशमुख. विरोधक आरोप काय करतात, कामं काय केली आहेत, काम न करता 4 वेळा कसे निवडून येतात? तुम्ही काम करून एकदाही बरं का निवडून आलेला नाहीत. आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेनं आमदार देशमुख यांच्या पाठीशी या भागातली जनता असणार असल्याचं आश्वासन सिद्धाराम नागशेट्टी यांनी यावेळी दिलं. या कॉर्नर बैठकीत शेळगी गावठाण भागातील नागरिक, महिला उपस्थित होत्या. मालकांवर प्रेम करता म्हणून एवढं वेळ तुम्ही थांबलेला आहात. कारण 7 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात. मालकांचं थोडं येण्याला उशीर झाल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि मालक असे व्यक्ती आहेत की एकदा जर आपल्याला शब्द दिले तर ते कुठल्याही शब्दाला मागे न हटणारे असे आमदार, एकमेव आमदार म्हणजे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक. उगाच 5-5 टर्म आमदार म्हणून निवडून येणार असं व्यक्ती हे पहिल्यांदा आपल्या भागात आहेत. कारण का आज लोक म्हणतात मालक काय केले, मालक काय केले. अरे मालक काय न करता 5 वेळा निवडून येतात का, हे मला उत्तर द्या पहिल्यांदा तुम्ही. पाहिलं असेल की या दहिटणे, शेळगी, मित्रनगर हा 10-15 वर्षापूर्वीचा हा भाग जर पाहिला तर अतिशय त्याची दुर्दशा होती. ह्या भागामध्ये होती. छोटे छोटे रस्ते होते, खड्डे होते, विकास नव्हता. परंतु या उत्तर विधानसभेचे आमदार झाल्यापासून मालकांनी सर्वाधिक निधी जर पुढे दिला असेल तर या शेळगी, दहिटणे, मित्रनगर या भागात दिलेला आहे. आणि या भागाचा 14 कोटी रुपये मंजूर करून घेतलं होतं. पण आपल्या त्या अनेक दुकानं मागे सरकारला सरकले नाहीत. त्यामुळे ते जेवढ्या रस्ता पूर्वीचा आहे त्याच्यापेक्षा थोडंच मोठं झालं, पण चांगल्या प्रकारे रस्ता करू शकलो. आज आपल्याला या शेळगी गावापासून दहिटणेकडे दुसरा रस्त्याचं काम चालू आहे. त्याला जवळपास 12 कोटी रुपये मंजूर आहे. या शेळगीचा विकास करण्यामध्ये आपण 70 लाख रुपये. आपल्याला माहित आहे जेव्हा योजना चालू झाली विरोधकांनी किती कांगावा केला. काही लोकांनी हायकोर्टामध्ये गेलं ही योजना बंद पाडण्यासाठी. पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणले कोणही आले तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही. आमच्या माता बहिणीसाठी ही योजना आम्ही आणलेल्या आहे, ती योजना आम्ही चालूच ठेवू. आज आपले मुख्यमंत्री म्हणले की पुन्हा एकदा आम्ही सत्तेवर आलो 1500 रुपयाचं 2100 रुपये करणार आहे. म्हणजे आज आम्ही आज जे काही मी बोलतो काम करून सांगतो. Like, subscribe, click on the bell.